या विरोधामध्ये मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना आक्रमक। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर बंदची हाक। व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाके यांचे गिरगाव चौपाटीवर आंदोलन। महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। हाकेंसह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्याच्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार। आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला। घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी सुद्धा काढला। पुण्यामधील कोंढवा अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। रुपाली चाकणकरांनी पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला। राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ। त्या संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात विलंब होत असल्यामुळे संवेदनशीलता दाखवून गुन्हे दाखल करावेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा पोलिसांना आदेश। पुण्यामधील घटना कळल्यावर मला धक्का बसला। घटनेची सर्व माहिती मी पोलिसांकडून जाणून घेतली। येणाऱ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक होईल। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण चौकशी समितीच्या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका। नैतिकतेचं पालन केलं नसल्याचं अहवालामध्ये स्पष्ट। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाईची शिफारस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी उत्तरामध्ये माहिती। दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र। या प्रकरणामधील आरोप निराधार। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। सतीश सालियान यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी। मुंबई पोलिसांची कोर्टाला विनंती। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली। आदित्य ठाकरे यांच्याकडून याचिका फेटाळण्याची विनंती। नितेश राणे यांनी आता नाक घासून माफी मागावी। दिशा सालियान आत्महत्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते। संजय राऊतांनी माफीची मागणी केली आहे। पुरावे नष्ट करण्याचं काम ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये झालं। भाजप आमदार राम कदम यांचा गंभीर आरोप। तत्कालीन ठाकरे सरकारने सालियान कुटुंबाची माफी मागावी। राम कदमांची मागणी। पोलीस पुराव्यांच्या आधारावर तपास करतात। सत्ताधारी द्वेषातून राजकारण करतात। ही विरोधकांची भावना आता दूर होईल। दिशा सालियान प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया।